आणि आता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी। भाऊचा धक्का ते मांडवी जेट्टी इथे रोरो सेवेला औपचारिकपणे आजपासून सुरुवात झाली। आज सकाळी भाऊच्या धक्क्यापासून पहिली रोरो सेवा सुरू झाली आणि मांडव्याला सुखरूपपणे पोहोचली। या जलसेवेमुळे प्रवाशांची खूप मोठी सोय होणार आहे। प्रशासनाने मांडवा जेट्टीवरती प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून दिल्या असून किनारपट्टीच्या भागात सर्व ठिकाणी अशा प्रकारे वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांना जलप्रवासाचा आणखीन एक चांगला पर्याय, स्वस्त पर्याय आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे। विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विनय, गेल्या अनेक वर्षांपासूनची खरी प्रतीक्षा होती ही, पण अखेर ती प्रतीक्षा संपली आणि सुरळीत सुरू झाली रोरो सेवा। काय सांगशील, कसा प्रतिसाद आहे पहिल्या फेरीपासून? नक्कीच मिलिंद, पहिलीच फेरी आहे आणि त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद आज सांगताना उद्यापासून हा खऱ्या अर्थाने प्रतिसाद दिसेल। पण कोकणातल्या पर्यटनाला या रोरो सर्व्हिसमुळे एक मोठी चालना मिळणार आहे। आता मी उभा आहे ते रोरो सर्व्हिसच्या इथेच आहे। आपण बघू शकता माझ्या मागे ही जी मोठी बोट आहे ती आलेली आहे आणि हा जहाज पूर्णपणे आता इथल्या ज्या काही गाड्या आहेत त्या देखील आतमध्ये पार्क झाल्या आहेत आणि आता थोड्या वेळातच ही पुन्हा ही रोरो जेव्हा आहे ती भाऊच्या धक्क्यापर्यंत निघणार आहेत। आणि बरोबर सकाळी दुपारी 12 वाजता ही भाऊच्या धक्क्यावर निघाली होती आणि बरोबर 1 ते 1:15 दरम्यान ही इकडे आलेली आहे। आणि मेरीटाईम बोर्डाचे जे सीईओ आहेत डॉक्टर एन रामास्वामी यांच्या हस्ते हिचा आता इथे पुन्हा स्वागत करण्यात आलं आणि आता ही पुन्हा थोड्याच वेळात ही पुन्हा मांडव्याला निघणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं मिलिंद, रोरो सर्व्हिसच्या संदर्भातले जे प्रमुख आहेत ते आपल्यासोबत आहेत, योगेश विचारे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय म्हणाल की कशा पद्धतीने तुम्ही सर्व्हिस ही संपूर्ण देणार? नमस्कार मित्रांनो, आपलं आज महाराष्ट्रातला हा पहिला पायलट पायनियर प्रोजेक्ट सुरू झालेला आहे। वॉटरवेजचं जे महत्त्व आहे ते ह्या आजच्या प्रोजेक्टमुळे अधोरेखित होतंय पुन्हा एकदा। कारण मुंबईपासून अलिबागला यायला आपल्या सगळ्यांना जवळजवळ 3.5-4-5 तास लागतात ट्रॅफिकला। ह्या रोरो सर्व्हिसमुळे अक्षरशः आपण एक, आता जसं पत्रकार मित्रांनी सांगितलं की आपण 1 तासात इथं पोहोचतो मांडव्याला। तर आमची ही सर्व्हिस आजपासून आम्ही सुरू केलेली आहे। आज आमचं पायलट झालेलं आहे, उद्यापासून ह्यांची रेग्युलर सर्व्हिस सुरू होणार आहे। आपल्याबरोबर आमच्या देविका सिनियर डायरेक्टर मॅडम आहेत, त्याही आपल्याला। मला सांगा मॅडम, अजून हा पायलट प्रोजेक्ट आहे पण आणखीन दुसरे प्रोजेक्ट आहे जी मोरापर्यंत आहे, नंतर काशीद आहे, या संदर्भात देखील आपण पुढचे प्रोजेक्ट कशा पद्धती, आगे के प्रोजेक्ट किस तरह से रहे? अभी ये स्टार्ट करेंगे, फिर जैसे ही बढ़ेगा फिर आगे का प्रोजेक्ट हम देखेंगे। और वो महाराष्ट्र मैरीटाइम बोर्ड की हमारी इच्छा है कि महाराष्ट्र मैरीटाइम बोर्ड ऐसा और प्रोजेक्ट स्टार्ट करे। पर ये जो पहला पायलट प्रोजेक्ट है उसमें फेयर के बारे में थोड़े से लोगों में नाराजी है, उनका कहना है कि फेयर बहुत ज्यादा है, उस बारे में आप क्या डिसीजन लेना चाहिए? ज्यादा नहीं है, 225 बेस फेयर है जो आप सिमिलर प्राइस है जो आप अभी कैटरमैन पे दे रहे हो। सिमिलर प्राइस है 225 रुपीज बेस फेयर फॉर पैसेंजर्स। और आप 1100 में अपना गाड़ी भी लेके जा सकते हो। एक पैसेंजर और एक गाड़ी 1100 में लेके जा सकते हो। जो 5 घंटे का रास्ता वो आपको 45 मिनट्स में हो जाएगा। अंदर की सुविधाएं क्या क्या है? जैसे आपने कार तो लेके अंदर जा सकते हैं, अंदर कुछ वीआईपी लाउंज है, अंदर कैबिन से, किस तरह से अंदर का पूरा प्लानिंग है? अंदर एक एसी लाउंज है, एक आउटडोर लाउंज है और एक वीआईपी लाउंज है। वीआईपी लाउंज अभी तक हमने स्टार्ट नहीं किया है, वो 1-2 महीने के बाद हम शुरू करेंगे। कितनी कैपेसिटी रहेगी और कितने गाड़ियां इसके अंदर जा सकते हैं? 500 कैपेसिटी है, 500 पैसेंजर्स और 145 कार्स। और इसके फेयर्स, व्हीकल्स, बाइक्स, साइकिल्स हम सब ले सकते हैं। पर अभी दिन में कितने फेरीज होंगे और इसके आगे जाके कितने बढ़ाएंगे दिन में, किस तरह से उसका प्लानिंग रहेगा? तो अभी शुरुआत में हम शाम को 6 बजे की ट्रिप है जो फेरी वॉफ टू मांडवा, और 7:45 वाजता मांडवा टू मुंबई। और कल का ट्रिप है 6:30 बजे मुंबई से स्टार्ट होगा और 7:45 मांडवा से वापस जाएगा। और शाम का ट्रिप सेम टाइम पे है। हम 10 दिन तक ये टाइम पे चलाएंगे, उसके बाद हम हमारा टाइमिंग शेड्यूल पब्लिश कर देंगे। तुम्हाला किती वाटतं की यामुळे इथल्या पर्यटनाला कितपत फायदा होईल आणि किती तुम्हाला ह्याच्यामध्ये स्कोप? पर्यटनाला फायदा आम्हा पद्धतीने होणार आहे। नुसतंच पॅसेंजर किंवा गाड्यांची ये जा नाही, तर आम्ही बघू शकता आपण की आज अलिबागवरून रोज ये जा करणारे नोकरीनिमित्त कितीतरी असंख्य असे लोक आहेत, त्यांना ह्या सगळ्यांचा फायदा होणार आहे। आपण विसरून चालणार नाही, मुंबई जी वैद्यकीय सेवा आहे त्याचाही फायदा अलिबागमधल्या लोकांना 40 मिनिटात तिथं पोहोचून घेता येईल। म्हणजे ह्या सगळ्यांचा विचार जर आपण केला तर हे पायलट पायनियर महाराष्ट्रातलंच नाही तर हे देशाला आपल्या
एक चांगला मार्ग दाखवेल M2M सर्व्हिस आमचं पायलट, अशी आमची धारणा आहे. नक्कीच मिलिंद, आपण पाहिलं की एक तर कोकणाला किंवा ह्या सगळ्या परिसर, अलिबाग असेल, मांडवा, ह्या सगळ्या परिसराला एक पर्यटनाला नवीन चालना मिळणार आहे. पण त्याच्याच बरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो वेळ वाचतोय, जो जात होता किंवा बाय रोडनी 3 ते 4 तासाचा हा वेळ लागत होता, तो मात्र आता 40 मिनिटं ते 1 तासावरती आलाय. त्यामुळे नक्कीच जलवाहतुकीला यामुळे एक नवीन चालना मिळणार आणि ह्या कोकण पट्ट्यामध्ये जलवाहतुकीची एक दुसरी एक पर्व सुरू झालं असं म्हणता येईल. मिलिंद, निश्चित विनय, खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि अपेक्षा करूयात की कोकणात जाणारे अनेक पर्यटक याचा फायदा घेतील. विनय, तुर्तास धन्यवाद.